महार वतन जमीन संदर्भामध्ये 2002 साली या राज्याचे माजी मंत्री एकनाथ खडसे यांनी महार वतन जमीन ही तापी पूर्णा सहकारी साखर कारखान्याच्या नावाखाली मानपूर तालुका भुसावळ येथील जमीन ही खरेदी केली होती आणि ती जमीन खरेदी करत असताना आपल्या मुलीच्या नावावर ती जमीन त्यांनी शारदा एकनाथ खडसे या नावाने खरेदी केलेली आहे आणि त्या ठिकाणी साखर कारखाना तर झाला नाही, परंतु त्यांनी दिशाभूल करून ती जमीन आजही आपल्या मुलीच्या नावावर केली होती। या अनुषंगाने मानपूर येथील ग्रामस्थ रहिवासी चमिलाबाई तुकाराम तायडे वय रोज 82 हे आम्हाला भेटले आणि यांनी आम्हाला सविस्तर सर्व माहिती दिली आणि या अनुषंगाने आम्ही लोकशाही मार्गाने माननीय जिल्हाधिकारी कार्यालयासमोर व्हिडिओ आंदोलन केले, निदर्शन केले आणि कलेक्टर साहेबांच्या निर्देश आणून दिले की हे सर्व बनावट प्रकरण आहे। या ठिकाणी एकनाथ खडसे यांनी महार वतन जमीनची ही दिशाभूल करून खरेदी केलेली आहेत आणि या अनुषंगाने याची सखोल चौकशी करावी लागेल, निपक्ष चौकशी करावी ही मागणी केली असता माननीय रोहनजी घुगे साहेब कलेक्टर यांनी याची एक खास बाब म्हणून भुसावळ प्रांत जितेंद्र पाटील यांची नियुक्ती करून या घटनेची सखोल चौकशी करावी यासाठी पत्र दिलं आणि सखोल चौकशी करत असताना हे जो खरेदी खत आहे हे बनावट खरेदी खत म्हणजे खोडाखाड केलेली ही खरेदी खत असल्याने या अनुषंगाने मध्यरात्री बोदोड तालुका पोलीस स्टेशनला एकनाथराव खडसे व त्यांची मुलगी शारदा खडसे यांच्या दोघा म्हणजे पुत्र आणि म्हणजे वडील आणि त्यांच्या मुलीवर हा गुन्हा दाखल करण्यात आलेला आहे आणि या अनुषंगाने आपण पाहत असणार की एक दिशाभूल करून ही जमीन त्यांनी हडप केली होती, आजही त्या नावावर केलेली आहे आणि आम्ही वेळोवेळी सांगितलं सुद्धा होतं, आपल्या मीडियाच्या माध्यमातून सांगितलं होतं की एकनाथ खडसे यांनी ज्या धर्तीवर या राज्याचे जलसंपदामध्ये गिरीश भाऊ महाजन यांनी ती जमीन त्या ठिकाणी त्यांनी घेतली होती, परंतु त्यांना जेव्हा समजलं या ठिकाणी साखर कारखाना होणार नाही म्हणून त्यांनी ती जमीन त्या लोकांना परत वापस देऊन दिली। त्या धर्तीवर एकनाथ खडसेंनी सुद्धा ही जमीन वापस केली पाहिजे होती, परंतु एकनाथ खडसेंना तो मोह ती जमीनचा लाखो कोटीची जमीन असल्याने त्यांना तो मोह आवरता आला नाही आणि त्यांनी गरीब लोकांची दलित समाजाच्या लोकांची म्हणजे आमच्या समाजच्या लोकांची जे आम्हाला शासनाने ती वतन जमीन कसण्यासाठी दिलेली आहे त्या ठिकाणी आम्हाला एक रोजगारासाठी ती जमीन दिली होती, त्याचा एकनाथ खडसेंनी पुरा गैरवापर करून ती जमीन त्यांनी स्वतःच्या मुलीच्या नावावर या ठिकाणी केली होती आणि त्या अनुषंगाने मध्यरात्री त्या ठिकाणी गुन्हा दाखल केलेला आहे आणि मी हेही सांगेल आपल्या मीडियाच्या माध्यमातून 2002 साली जे अधिकारी त्या ठिकाणी होते त्यांनी ते खरेदी खत केले होते, त्यांनी सर्व ही प्रोसेस केली होती, त्यांनी सुद्धा कुठेतरी दिरंग म्हणजे शासनाची कामामध्ये कचराई केलेली आहे, शासनाने दिशाभूल केली आहे, त्यांच्यावर सुद्धा गुन्हा दाखल करावा याची आम्ही आपल्या माध्यमातून मागणी करत आहोत। बोदवड पोलीस स्टेशनच्या अंतर्गत माझ्यावर राजकीय सूडबुद्धीने गुन्हे दाखल केलेले आहे। वास्तविक या व्यवहाराचा माझा दुरान्वय संबंध नाही, मी हा व्यवहार केलेला नाही किंवा या व्यवहाराचा माझा संबंधही नाही। माझ्या मुलीने ही जमीन घेत असताना ती वर्ग 1 ची जमीन आहे म्हणून ती जमीन घेतलेली आहे, त्याचा सातबारावर वर्ग 1च आहे आणि विधानमंडळामुळे ज्यावेळेस हा प्रश्न विचारला गेला तर माननीय महसूल मंत्र्यांनीच सांगितलेलं आहे की जमीन वर्ग 1 आहे, परंतु सातबाराच्या उतारावर महार वतन असं जमीन सांगण्यात येऊन शासनाची दिशाभूल करून हा FIR केलेला आहे। या FIR मध्ये अनेक गोष्टी त्यांनी चुकीच्या मांडलेल्या आहे। वास्तविक ही खरेदी 2002 ला झाली, आता 24 वर्षानंतर या संदर्भामधले आठवण याचं कारण काय, कारण मधल्या कालखंडामध्ये अशा स्वरूपाच्या काही संघटनांचे पुढारी त्यांनी मला ब्लॅकमेल करण्याचा प्रयत्न केला, त्याही वेळेस मी सांगितलं याच्यामध्ये चुकीचं असं काहीही झालेलं नाही, तुम्हाला काय करायचं ते करा, व्यवस्थित हा व्यवहार जो झालेला आहे तो खाजगी व्यवहार आहे, साखर कारखाना हा त्या ठिकाणी येणार हे बरोबर नाही आहे, त्या ठिकाणी इथेनॉल प्रोजेक्ट येणार होता, परंतु त्या ठिकाणी जमीन जी आहे ते इथेनॉल प्रोजेक्टच्या नावाने घेतलेली नाही आहे, जमीन हे खाजगी व्यक्ती अशा स्वरूपाचे खाजगी एकमेकांमध्ये व्यवहार करून झालेली आहे आणि हा जो व्यवहार झालेला आहे हा शासन मान्यतेने झालेला आहे। त्या संदर्भामध्ये जे व्यवहार झाला तो रेडी रेकनरने झालेला आहे, त्यावेळेस जमिनीची जी किंमत होती त्या किमतीने ते जमीन झालेली आहे, त्या किमतीने ते स्टॅम्प ड्युटी भरली आणि त्याच किमतीने त्यांना मान्य होते, उलट काही जास्त रक्कम या जमीनदारांना देण्यात आलेली आहे या ठिकाणी। त्यामुळे असं कुठलाही गैरव्यवहार काही गैरप्रकार किंवा अशा स्वरूपाचा ऍट्रिटिस सारखा गुन्हा इथे काही झालेलाच नाही
राजकीय दृष्ट्या त्रास देणं एवढाच त्याच्या मागे उद्देश आहे, हेतूही त्याच्या मागे आहे. कोणतीही महार वतन जमीन या ठिकाणी खरेदी करण्यात आलेली नाही. या ठिकाणी वर्ग एकची जमीन आहे. हा उतारा स्क्वॅश करणं आणि या अधिकाऱ्यांच्या विरुद्ध खाजगी फिर्याद मी करणार आहे. कोतवालला जो FIR दाखल झाला माझ्या विरुद्ध, हा अत्यंत तत्परतेनं पोलिसांनी दाखल केला. वास्तविक याच्यामध्ये काही तथ्य नसताना या ठिकाणी सूडबुद्धीने केलेला हा FIR आहे, बदनामीकारक आहे माझ्या बदनामीसाठी. पण याच वेळेस याच पोलिसांकडे गेले 3 महिन्यामध्ये मी भांडतो आहे की तासखेडा सावदा पोलीस स्टेशनच्या अंतर्गत लाखो रुपयाचा मुरुम चोरी गेला, त्याचे पुरावे दिले, मुरुम चोरी करून देणाऱ्याचं नाव दिलं आणि याचा FIR गुन्हा नोंद करावा. पाटबंधारे विभागाने पत्र दिलं, महसूलने पत्र दिलं, तरी पोलिसांनी FIR नोंद करण्यास टाळाटाळ केली, अजूनही केलेला नाही. त्याचबरोबरीला मुक्ताईनगरला 23 कोटी रुपयाचं भंगार चोरी गेलं पाटबंधारे खात्याचं, त्याचाही गुन्हा नोंद करावा असं मी सांगितलं. प्रत्यक्ष त्या ठिकाणी झालं, त्याचं कागदोपत्रे पुरावे दिले, माल स्वतःच्या त्या ठिकाणी दाखवला, पण अजूनपर्यंत पोलिसांनी त्या ठिकाणी FIR दाखल केला नाही. कारण पोलिसांचं ज्या ठिकाणी हित जोपासलं जातं त्या ठिकाणी FIR दाखल करण्यामध्ये, कारवाई करण्यामध्ये मागे पुढे करतात. आणि या ठिकाणी हे सरळ दिसते आहे की हे सगळं बोगस आहे, भलावट आहे. याच्यामध्ये वर्ग एकची जमीन दिसते आहे, महार वतन जमीन नाही आहे. काही संबंध याच्यामध्ये 24 वर्ष घटना घडल्याचा क्रम केव्हा FIR मध्ये लिहिलेला आहे तर 2002 पासून तर 2026 पर्यंत केव्हा घडली हे माहिती नाही. अशा स्वरूपाची FIR या ठिकाणी दाखल करून दिशाभूल करण्याचा प्रयत्न आहे. याचा सखोल तक्रार मी करणारच आहे आणि तक्रारीच्या अनुषंगानं न्यायालयाच्या मध्येही मी याच्या विरुद्ध अपील करणार आहे.